पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला मवियाचा विरोध। अंबादास दानवेंसह मविया नेत्यांचा साखळी मोर्चा। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पंतप्रधान मोदी जळगावला भाजपच्या प्रचारासाठी 15 दिवसांमध्ये 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। दीदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपती दीदी योजना बघा। संजय राऊतांची टीका। संजय राऊतांचं डोकं फिरलंय, राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई। संजय शिरसाटांचा हल्ला बोल, तर अंबादास दानवेंची नौटंकी सुरू। दानवेंच्या मोर्चानंतर शिरसाटांची टीका। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही, निमंत्रण नसल्यानं कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, तर खडसेंवरील प्रश्नावर गिरीश महाजनांनी बोलणं टाळलं। शरद पवारांचा जुन्नरच्या ओतूरमध्ये दौरा। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला। अतुल बेनकेंकडून पवारांच्या स्वागताचे बॅनर। मुंबईतील 99% जागांवर मवियामध्ये सहमती। मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं, त्यानुसार जागा वाटप। 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा। संजय राऊतांची माहिती। समरजित घाटगेंनी घेतली खासदार शाहू छत्रपती यांची भेट। समरजित घाटगेंकडून मविया नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा। राज ठाकरे महाराष्ट्राच्या दुश्मनासोबत, त्यांची दिशा स्पष्ट नाही। राज ठाकरेंच्या गोष्टींना गंभीरतेनं घेऊ नये, संजय राऊतांची टीका। पक्षातील गटबाजी बंद करा, सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा, संघटन वाढवा। आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, वाशिममध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेवर शिक्कामोर्तब होणार। 1 नोव्हेंबर 2005 मध्ये आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी। 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार। 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार। बीएमसीनं 5 वर्षामध्ये 8 वेळा ठेवी मोडल्या, 2360 कोटी काढले। डस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा ठेवी मोडीत। पालिकेच्या ठेवी मोडण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या। हायकोर्टामध्ये जनहित याचिका। फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरताना अनेक अडचणी येत असल्याची तक्रार। मुंबई पालिकेकडून गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार। पालकमंत्री दीपक केसरकरांचे आदेश। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, दुकानांमध्ये पाणी शिरलं। मध्यरात्री नदीमध्ये वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड। नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। गंगापूर धरणातून 8,428 क्युसेकनं विसर्ग सुरू। सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसानंतर नदी नाले तुडुंब। चांदणी नदीवरील पुलाची उंची कमी असल्यानं नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला। पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या सांगतपुरीमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर। पुराचं पाणी घरं आणि दुकानांमध्ये शिरलं। व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान।